मूळ साहित्य अकादमी पुरस्कार आणि बाल आणि युवा हे जे पुरस्कार दिलेले आहेत, या तिन्हीसाठी हीच रेंज जी आहे ती गृहीत धरलेली आहे. त्यामुळे वेगवेगळी पाठ करत बसायची नाही, फक्त 17 ते 21 5 वर्ष लक्षात ठेवायची. इथे शक्यतो आयोग दोघांना संयुक्तिकपणे दिला गेलेला आहे. कोविड-19 मध्ये जे वेगवेगळ्या वॉरियर्सनी जबाबदारी पार पाडायची काम केलेली आहे. यानंतर 32वा सरस्वती सन्मान हा शिवशंकरी तमिळ भाषा यांना सूर्यवंशम या पुस्तकासाठी दिला गेलेला आहे. म्हणजे सूर्यवंशम हे पुस्तक तमिळ भाषेतलं आहे. तर बघा, यातला व्यास सन्मान जो आहे तो फक्त हिंदी भाषेसाठी दिला जातो आणि सरस्वती सन्मान जो आहे तो सर्व भाषांसाठी दिला जातो. हा एक मूळ फरक आहे, तो लक्षात ठेवा. संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार हा 84 कलाकारांना दिला गेला. त्यामुळे ही बाब एक लक्षात ठेवा. आता हे 6 व्यक्ती कोण आहेत महाराष्ट्रातल्या ज्यांना पद्मभूषण मिळाले, त्या बघू. त्यांचं पुनर्वसन करण्याचं काम करतात. त्यांच्या जीवनाला आहेत पोस्टुमस म्हणजे मरणोत्तर पण पुरस्कार लक्षात ठेवा. 69वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार. आता हे 17 ऑक्टोबर 2000. हॅलो फ्रेंड्स, मी सुप्रिया चव्हाण. MPSC माझा या आपल्या यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. आपण जी करंट अफेअर्सची सिरीज सुरू केलेली आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या सेक्शनचे महत्त्वाचे करंट अफेअर्स आणि त्यातले महत्त्वाचे फॅक्ट आपण एकत्रित केलेले आहेत, जेणेकरून तुमचं रिव्हिजन जे आहे ते चालतं बोलतंही तुम्ही करू शकता आणि प्रिसाइजली करू शकता. त्यातलं आजचं हे पुढचं लेक्चर आहे आणि यामध्ये आपण राष्ट्रीय स्तरावर जे वेगवेगळे पुरस्कार दिले जातात, जे महत्त्वाचे आहेत आणि ज्यावर आयोग प्रश्न विचारू शकतो, ते आपण बघणार आहोत. तर आता आपण सुरू करूया आपल्या लेक्चरला. सगळ्यात पहिला महत्त्वाचा पुरस्कार आहे साहित्य अकादमी पुरस्कार 2023. तर बघा, हा जो पुरस्कार आहे तो 24 भाषांसाठी डिक्लेअर झालेला आहे आणि यासाठी 1 जानेवारी 2017 ते 31 डिसेंबर 2021 या दरम्यान प्रकाशित झालेल्या साहित्याचा विचार केला आहे. आपण फक्त 17 ते 21 लक्षात ठेवायचं. आणि साहित्य अकादमीसाठी जे मूळ साहित्य अकादमी पुरस्कार आणि बाल आणि युवा हे जे पुरस्कार दिलेले आहेत, या तिन्हीसाठी हीच रेंज जी आहे ती गृहीत धरलेली आहे. त्यामुळे वेगवेगळी पाठ करत बसायची नाही, फक्त 17 ते 21 5 वर्ष लक्षात ठेवायची. मराठीसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार कृष्णात खोत यांच्या रिंगाण या कादंबरीला जाहीर झाला आहे. ही कादंबरी 2018 मध्ये प्रकाशित झालेली होती. या तिन्ही फॅक्ट खूप महत्त्वाचे आहेत. यांची इतर जी पुस्तकं आहेत ती एक वेळ तुम्ही नंतर पाठ करा, पण या तिन्ही फॅक्ट अत्यंत महत्त्वाचे आहेत. इतर पुस्तकांमध्ये गावठाण, रौंदाळा, झडजिंबड, धूळमाती आणि नांगरल्याविन भुई यांचा समावेश होतो. उर्दूसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार डॉक्टर सादिका नवाब यांना राजदेव की अमराई या पुस्तकासाठी जाहीर झालेला आहे. साहित्य अकादमी पुरस्काराची स्थापना 1954 मध्ये झाली. पहिला पुरस्कार 1955 मध्ये दिला गेला आणि हा राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टात असणाऱ्या 22 भाषा प्लस राजस्थानी आणि इंग्लिश अशा 24 भाषांसाठी साहित्य अकादमी पुरस्कार हा दिला जातो. यानंतर साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार आणि युवा साहित्य पुरस्कार. तर बाल साहित्य पुरस्कार जो आहे तो मराठी भाषेत एकनाथ आव्हाड यांना जाहीर झालाय. त्यांचा छंद देई आनंद या काव्यसंग्रहासाठी. आता हा काव्यसंग्रह आहे हे लक्षात ठेवायचं. आता इथे शक्यतो आयोग चुकवत नाही, परंतु आपण जेव्हा क्वेश्चनमध्ये हे वाक्य बघतो काव्यसंग्रहासाठी झाले, तेव्हा आपण वाचताना तर लक्षात ठेवत नाही आणि एक्झाममध्ये मात्र ऐनवेळी कन्फ्यूज होतो की हे काव्यसंग्रह आहे की कादंबरी. त्यामुळे आधीच लक्षात ठेवा की बाल साहित्य पुरस्कार आहे तो काव्यसंग्रहासाठी आहे. इंग्लिशमध्ये हा पुरस्कार सुधा मूर्ती यांना मिळाला आहे ग्रँड पेरेंट्स बॅग ऑफ स्टोरीज या पुस्तकासाठी. युवा साहित्य पुरस्कार जो आहे तो विशाखा विश्वनाथ यांना स्वतःला स्वतःविरुद्ध उभे करताना या काव्यसंग्रहासाठी दिलेला आहे. हा पण एक काव्यसंग्रह आहे हे लक्षात ठेवा, इथे लिहायचं राहून गेले. परंतु बाल साहित्य पुरस्कार आणि युवा साहित्य पुरस्कार मराठी भाषेसाठीचे दोन्ही काव्यसंग्रहासाठी दिले गेलेले आहेत. एकनाथ आव्हाड आणि विशाखा विश्वनाथ ही दोन्ही नावं लक्षात ठेवा. पुढे गांधी शांतता पुरस्कार हा 2021चा आता डिक्लेअर झालेला आहे. बघा, ही जेव्हा साल वेगळं असतं तेव्हा ते एक्सेप्शन लक्षात ठेवायचे, तिथे चुकवण्याची शक्यता असते. गांधी शांतता पुरस्कार 2021चा आता डिक्लेअर झाला आहे. तो गीता प्रेस गोरखपूरला दिला गेलेला आहे. 1995 मध्ये गांधी शांतता पुरस्कारांची स्थापना झालेली आहे आणि हे पुरस्कार देणाऱ्या ज्युरीमध्ये पंतप्रधान, भारताचे सरन्यायाधीश, विरोधी पक्षनेते आणि 2 मान्यवरांचा समावेश होतो. गीता प्रेसची स्थापना 1923 मध्ये झाली. इथं 2023 मध्ये 100 वर्ष पूर्ण झाली. ही पण महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यामुळे हा पुरस्कार दिला गेलेला आहे हे लक्षात ठेवा. हिंदू धर्माच्या विचारांचा प्रसार करण्याचं काम गीता प्रेसद्वारे केलं जातं. आता पुढे इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2022 आणि 23 दोन्ही वर्षाचे आत्ताच डिक्लेअर झालेले आहेत. 2022चा पुरस्कार हा इंडियन मेडिकल असोसिएशन आणि ट्रेन नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया या दोघांना संयुक्तिकपणे दिला गेलेला आहे. कोविड-19 मध्ये जे वेगवेगळ्या वॉरियर्सनी जबाबदारी पार पाडायची काम केलेली आहे त्यांच्या साठी एकत्रितपणे हा पुरस्कार इंडियन मेडिकल असोसिएशनला दिला गेलेला आहे. तर बघा, इंडियन मेडिकल असोसिएशनचे जे प्रमुख आहेत ते आहेत शरद कुमार अग्रवाल आणि ट्रेन नर्सेस असोसिएशन ऑफ इंडियाचे प्रमुख रॉय जॉर्ज हे आहेत. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2023 हा
अली अबू अव्वाद आणि डॅनियल बेरेन बोईन यांना एकत्रितपणे दिला गेलेला आहे. यांनी इस्रायल आणि पॅलेस्टाईन या नागरिकांमध्ये सौहार्द वाढवण्यासाठी वेगवेगळे अहिंसक मार्ग जे आहेत ते अवलंबले, त्यामुळे त्यांना हा पुरस्कार जो आहे तो जाहीर झालेला आहे. या पुरस्काराची स्थापना 1986 मध्ये केली होती, जेव्हा 1984 मध्ये इंदिरा गांधींची हत्या झाली. यानंतर 1986 मध्ये इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टद्वारे हे अवॉर्ड दिले जातात. नेक्स्ट 33वा व्यास सन्मान पुरस्कार आणि 32वा सरस्वती सन्मान पुरस्कार. आता हे दोन्ही पुरस्कार के बिर्ला फाउंडेशनद्वारे दिले जातात आणि या दोन्हींची स्थापना 1991 ला झाली होती. हे पहिली गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. आणि यंदा 2023 मध्ये 33वा व्यास सन्मान दिलाय. म्हणजे बघा हे तीन असं लक्षात ठेवा तुम्ही. आणि 32वा सरस्वती सन्मान हा 2022 वर्षासाठीचा दिलाय. 2-2 असं तुम्ही लक्षात ठेवू शकता, कन्फ्युजन होण्याचं काहीच कारण नाही. आता बघू व्यास सन्मान कोणाला मिळालाय. पुष्पा भारती यांच्या 2016 मध्ये प्रकाशित यादे यादे और यादे यासाठी दिला गेलेला आहे. आता इथे साल लक्षात ठेवायची इतकी गरज नाही की कधी प्रकाशित झाला. इथे फक्त तुम्हाला 2023 लक्षात ठेवायचे. पुष्पा भारती आणि यादे यादे और यादे. यानंतर 32वा सरस्वती सन्मान हा शिवशंकरी तमिळ भाषा यांना सूर्यवंशम या पुस्तकासाठी दिला गेलेला आहे. म्हणजे सूर्यवंशम हे पुस्तक तमिळ भाषेतलं आहे. तर बघा यातला व्यास सन्मान जो आहे तो फक्त हिंदी भाषेसाठी दिला जातो आणि सरस्वती सन्मान जो आहे तो सर्व भाषांसाठी दिला जातो. हा एक मूळ फरक आहे, तो लक्षात ठेवा. संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार हा 84 कलाकारांना दिला गेला. हा पुरस्कार कोणाला दिला जातो तर ज्या कलाकारांना त्यांच्या कारकिर्दीत कोणताही राष्ट्रीय पुरस्कार मिळत नाही अशा कलाकारांना आणि जे 75 वर्षांवरील आहेत, या 2 कंडिशन फुलफिल करणाऱ्या कलाकारांना संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार दिला जातो. तो यंदा 84 कलाकारांना दिला आहे, लक्षात ठेवा. यांची नावं लक्षात ठेवण्याची गरज नाही. इव्हन महाराष्ट्रातल्या कलाकारांची पण नावं लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त याचा पर्पज मात्र लक्षात ठेवा. नक्की कुठली कंडिशन फुलफिल झाल्यावर हा पुरस्कार मिळतो हे लक्षात ठेवा. यानंतर पद्म पुरस्कार 2024 हे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर होतात. तर बघा 2024 सालासाठी 5 जणांना पद्मविभूषण मिळालंय, 17 जणांना पद्मभूषण मिळालंय आणि 110 जणांना पद्मश्री मिळालंय. हे आकडे, हे फॅक्ट्स महत्त्वाचे आहेत. यानंतर एकूण 132 लोकांच्या यादीमध्ये 30 महिलांचा समावेश आहे, हे पण लक्षात ठेवा. 17 पद्मभूषणपैकी महाराष्ट्रातल्या 6 व्यक्तींना पद्मभूषण मिळालंय, त्यामुळे ही बाब एक लक्षात ठेवा. आता हे 6 व्यक्ती कोण आहेत महाराष्ट्रातल्या ज्यांना पद्मभूषण मिळाले त्या बघूया. होर्मुझजी कामा साहित्य व शिक्षण पत्रकारिता या फील्डसाठी यांना हा पुरस्कार मिळालाय. अश्विन मेहता वैद्यकीय, हे लक्षात ठेवू शकता. अश्विन हे नाव वैद्यकीय क्षेत्राशी रिलेटेड आहे. ज्येष्ठ नेते राम नाईक यांना सार्वजनिक सेवा या क्षेत्रासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. पुढे दिग्दर्शक राज दत्त आणि संगीतकार प्यारेलाल यांना कला क्षेत्रासाठी हा पुरस्कार मिळालाय. कुंदन व्यास यांना साहित्य शिक्षण पत्रकारिता या क्षेत्रातून पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे. हे 6 जण आहेत महाराष्ट्रातले. पुढे 6 व्यक्तींना पद्मश्री मिळाले. आता बघा ही नावं पण लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रातल्या 6 व्यक्तींना पद्मश्री मिळालेला आहे. यामध्ये बाकीचे पद्मश्रीची नावं तुम्ही लक्षात नाही ठेवली तरी चालतात, पण महाराष्ट्रातले 6 मात्र पाठ पाहिजेत. ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पुंडलिकराव पापळकर यांना सामाजिक क्षेत्रात हा पुरस्कार मिळालाय. पापळकर जे आहेत ते बालगृहाच्या माध्यमातून दिव्यांग आणि अनाथ मुलांचे सेवा करण्याचं काम करतात, त्यांचं पुनर्वसन करण्याचं काम करतात, त्यांच्या जीवनाला योग्य दिशा देण्याचं काम करतात. दुसरे आहेत मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांना खेळ या क्षेत्रातून मिळालंय. कोणता खेळ हे लक्षात ठेवा, मल्लखांब. त्यांनी महिला, दिव्यांगजन, अनाथ, आदिवासी तसेच ज्येष्ठ नागरिकांसह इतर गटांना मल्लखांबाची ओळख करून दिली. ते जागतिक स्तरावर या खेळाला लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी अनेक परिश्रम घेतलेले आहेत. पुढे डॉक्टर मनोहर कृष्णा डोळे यांना वैद्यकीय क्षेत्रासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी नेत्रसेवेमध्ये उल्लेखनीय कार्य केलेलं आहे. बघा त्यांच्या नावातच आहे डोळे आणि त्यांनी कार्य केलेलं आहे नेत्रसेवेसाठी. नेत्र तपासणी करून मोफत शिबिरं घेऊन मोफत ज्या शस्त्रक्रिया आहेत त्या करण्याचं काम डॉक्टर मनोहर कृष्णा डोळे यांनी केलेलं आहे. पुढे जहीर काझी यांना साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी हा पुरस्कार दिला गेलेला आहे. डॉक्टर चंद्रशेखर महादेवराव मेश्राम यांना पण वैद्यकीय क्षेत्रासाठी हा पुरस्कार दिला गेलेला आहे. मेश्राम हे मेंदूरोग तज्ज्ञ आहेत. बघा तुम्ही म वरून लक्षात ठेवू शकता. हे मेंदूरोग तज्ज्ञ आहेत. ते वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीचे विश्वस्त म्हणून पण त्यांनी काम केलेलं आहे. आणि लास्ट कल्पना मोरपारिया यांना व्यापार क्षेत्रासाठी हा पुरस्कार दिला गेलेला आहे. बघा लक्षात ठेवा, वैद्यकीय क्षेत्रासाठीचे 2 अत्यंत महत्त्वाचे आहेत ते लक्षात ठेवा. मनोहर कृष्णा डोळे नेत्ररोग तज्ज्ञ आणि डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम मेंदूरोग तज्ज्ञ. पुढे पद्मविभूषण. आता एकूण पद्मविभूषण हे 5 दिले गेले आहेत, त्यामुळे ही नावं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिला व्यंकय्या नायडू
पब्लिक अफेअर क्षेत्रासाठी दिला गेलेला आहे आणि त्यांचं राज्य पण लक्षात ठेवा, आंध्र प्रदेश. चिरंजीवी कला क्षेत्रासाठी हे पण आंध्र प्रदेशचे. वैजयंतीमाला बाली कला क्षेत्रासाठी या तमिळनाडूच्या. बिंदेश्वर पाठक यांना मरणोत्तर दिला गेलेला आहे सामाजिक सेवासाठी, हे बिहारचे आहेत. आणि पद्मा सुब्रमण्यम यांना कला क्षेत्रासाठी दिला गेलेला आहे, या पण तमिळनाडूच्या आहेत. पोस्टुमस म्हणजे मरणोत्तर पण पुरस्कार लक्षात ठेवा कोणाला दिले गेले आहेत ते. पुढे इतर महत्त्वाचे विजेते बघा, एम फातिमा बीवी, जस्टिस एम फातिमा बीवी यांना पोस्टुमस दिला गेलेला आहे पब्लिक अफेअर्स. आता यांचा मृत्यू पण 2023 मध्ये झालेला आहे. आपण जेव्हा महत्त्वाच्या निधन वार्ता बघणार आहोत तेव्हा आपण यांची माहिती घेऊया. पुढे श्री मिथुन चक्रवर्ती यांना आर्ट क्षेत्रासाठी पद्मभूषण मिळालेला आहे आणि उषा उत्थप यांना पण आर्ट क्षेत्रासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. पुढे चित्रपट क्षेत्रातील पुरस्कार. आता यातला महत्त्वाचा पुरस्कार कोणता? दादासाहेब फाळके पुरस्कार आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार. दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळाला यावर्षीचा? वहिदा रेहमान यांना. या 8व्या महिला आहेत हा पुरस्कार मिळवणाऱ्या. या पुरस्काराची सुरुवात 1969 पासून झाली होती आणि हा वहिदा रेहमान यांना दिला गेलेला पुरस्कार हा 2021 सालासाठीचा आहे. ही पण अत्यंत महत्त्वाची बाब आहे, लक्षात ठेवा. 69वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार. आता हे 17 ऑक्टोबर 2023 रोजी प्रदान केलेले आहेत आपल्या राष्ट्रपतींद्वारे. तर यामध्ये बघा, हे पुरस्कार तसे सोपेत लक्षात ठेवायला, आपल्या ओळखीतली नावे सगळी. सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म रॉकेटरी द नांबी इफेक्ट. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक निखिल महाजन. मराठी चित्रपट गोदावरीसाठी हा पुरस्कार मिळाला आहे, त्यामुळे हे नाव अत्यंत महत्त्वाचे आहे. बेस्ट पॉप्युलर फिल्म RRR यासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी नर्गिस दत्त पुरस्कार काश्मीर फाईल्स या चित्रपटाला मिळालेला आहे. पुढे सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार अल्लू अर्जुन यांना पुष्पा या चित्रपटासाठी मिळाला आहे. अभिनेत्रीचा पुरस्कार आलिया भट्ट आणि कृती सानन यांना विभागून मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पंकज त्रिपाठी मिमी या चित्रपटासाठी मिळाला आहे. आणि सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार पल्लवी जोशी द काश्मीर फाईल्स, ही पण महाराष्ट्रीयन विजेती आहे, त्यामुळे यांचं पण नाव लक्षात ठेवा. सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायक काला भैरव RRR मूव्ही साठी मिळाला आहे. आणि सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकाचा पुरस्कार श्रेया घोषालला मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट पुरस्कार सरदार उधम आणि सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट एकदा काय झाले. ही नावं अत्यंत महत्त्वाची आहेत, लक्षात ठेवा. पुढे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2023. आता बघा, यामध्ये वेगवेगळे पुरस्कार असतात, सगळे पाठ करायची गरज नाही, सगळे लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त हे बघा, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कोणाला मिळाला आहे? याचं नाव आधी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार होतं. हा दोघांना मिळाला आहे. चिराग शेट्टी आणि रंकीरेड्डी साईराज हे दोघेही बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहेत. अर्जुन पुरस्कार 26 व्यक्तींना दिला गेला आहे. द्रोणाचार्य पुरस्कार 5 व्यक्तींना दिला गेला आहे. ध्यानचंद पुरस्कार हा जीवनगौरव पुरस्कार असून 3 व्यक्तींना दिला गेला आहे. मंजुषा कंवर बॅडमिंटन, विनीत कुमार शर्मा हॉकी, कविता सेल्वराज कबड्डी, ही 3 नावं लक्षात ठेवा इथे. ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार आणि खेलरत्न पुरस्कार हे अत्यंत महत्त्वाचे पुरस्कार आहेत. मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी ही युनिव्हर्सिटी दरम्यान जे खेळ होतात त्यामध्ये जी युनिव्हर्सिटी 1 नंबर राहते तिला दिला जातो. आणि यावर्षी हा पुरस्कार लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पंजाब हिला दिला गेला आहे. इतर महत्त्वाचे पुरस्कार, यामध्ये स्मार्ट सिटी पुरस्कार जे केंद्रीय नगरविकास मंत्रालयाद्वारे दिले जातात. हा पुरस्कार 2022 साठीचा दिला गेला आहे इंदूर या शहरासाठी. यामध्ये 1 नंबरला इंदूर आहे, 2 नंबरला सुरत आहे, 3 नंबरला आग्रा आहे. स्मार्ट राज्य हा पुरस्कार मध्य प्रदेशलाच दिला गेला आहे आणि स्मार्ट केंद्रशासित हा प्रदेश चंदीगडला दिला गेला आहे. तर हे आपण महत्त्वाचे राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार बघितले. यामध्ये तुम्हाला आणखी काही अडचणी वाटत असतील तर तुम्ही कमेंट करू शकता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला त्याचे रिव्ह्यू तुम्ही कमेंटमध्ये देऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.